सर एक 2 मिनिटं फक्त. क्रमांक 1 घटक मराठी उपघटक अति तिथं माती. निम्नस्तरीय प्रश्न. पहिला, महाराजांनी प्रधानाला कोणती आज्ञा केली? दुसरा, महाराजांनी राज्यात कोणती नोंदणी देण्यास सांगितले? तिसरा, पाठात कोणत्या गोष्टीचा अतिरेक झाला आहे? चौथा, पाठातील एकूण पात्र किती? पाचवा, गवई बुवाचा आवाज महाराजांना कशासारखा वाटला? बरोबर. उच्च स्तरीय प्रश्न. पहिला, वाक्यात उपयोग करा. साखरेसारखा गोड. दुसरा, अति तिथे माती याप्रमाणे म्हणी सांगा. तिसरा, रस्त्यावर फिरून मला विकणारी व्यक्ती गाण्याच्या स्वरूपात जाहिरात कशी करू शकते? चौथा, तुम्हाला आवडणाऱ्या 5 वस्तूंची नावे सांगून त्यांची विशेषणे सांगा किंवा लिहा. पाचवा, या पाठातून मिळणारा बोध लिहा. व्हेरी गुड. बढिया. शिक्षक शब्दावृत्ती प्रशिक्षण केंद्र भडगाव अंतर्गत शब्द आधारित प्रश्न निर्मिती कौशल्य या घटकावर प्रश्न निर्मिती करून त्याचे सादरीकरण करताना गट क्रमांक 1 मी सुलभ राहुल चौधरी. आणि पाचवा आहे व्हॉट इज मीन बाय द सेक्सिबल रिप्रोडक्शन. त्याच्या पुढे जो आर्ट्स विचारलेले आहेत त्याच्यामध्ये एक्सप्लेन द टाइप ऑफ रिप्रोडक्शन्स. नंतर आहे डिस्क्राइब द असेक्सिबल रिप्रोडक्शन्स. एक्सप्लेन अँड डिस्क्राइब द रिप्रोडक्शन इन अमिबा. आणि पाचवा प्रश्न आहे डिस्क्राइब द मोड ऑफ प्लांट रिप्रोडक्शन. या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला एकच फक्त बरोबर आहे. याचा एक प्रश्न फक्त होता सरांचा, व्हॉट इज द लाईफ? अगं व्हॉट इज द लाईफ या प्रश्नाचं उत्तर निम्नस्तरीय आणि उच्चस्तरीय होऊ शकतो का? आता लाईफ जर म्हटलं, व्हॉट इज द लाईफ? हा सर, मॅडम एक मिनिट सर. सर्वांनी 1.3 basket full of movement. Higher quality प्रश्न है. How is education is important in order to make your father's dream come true? Second, if you pray to God, what would you wish from God? Third, what you do good for your plate? Fourth, what is your dream? What is your future plan about dreams? आता लॉटचे मध्ये प्रश्न. लॉट नाही एकच बनवलं सर. एक सर या सर. उच्च स्तरावर वर्ग आहे इयत्ता 8वी. विषय आहे मराठी. घटक आहे पाड्यावरच्या. सर एक मिनिट. घटक आहे पाड्यावरच्या. लेखिका आहे गोदावरी गोविंदकर. पहिला प्रश्न विचारला आहे, साखर पाड्यावरील घराचे वर्णन 100 ते 200 शब्दात तुझ्याबद्दल लिही. प्रश्न दुसरा आहे, तुझ्या परिसरात असणाऱ्या आदिवासी जमातींचे नावे सांगा. प्रश्न तिसरा विचारला आहे, तू भेट दिलेल्या पाड्यावरील आदिवासी संस्कृतीची माहिती दे. प्रश्न चौथा आहे, आदिवासींच्या जीवनात सुधारणा व्हावी यासाठी तू काय प्रयत्न केली. प्रश्न पाचवा आहे, आदिवासींच्या संस्कृतीचे जतन व्हावे असे तुला वाटते याविषयी विस्तारली. परावर्तनाचे प्रकार किती व कोणते? परावर्तनाचा नियम सांगा. आरशाचे प्रकार किती व कोणते? आता या आर्ट्समध्ये याला आपली नाव बोलायला मला परावर्तित केल्यानंतर मार्ग दाखवा. म्हणजे एक जगताप सर जवळ घ्या. आरसा आहे, गोलाकार आरसा आहे, त्याच्या केंद्र नाव आहे. तिथून आपण इंग्रज पडतील केंद्रापासून आणि परावर्तित केल्यानंतर मार्ग कसा असेल दाखवायचा हा प्रश्न आहे. हा ऑब्जेक्टिव्ह होऊ शकतो. ज्ञान म्हणजे नवनिर्मिती या प्रकारात होऊ शकतो. दुसरा आहे, पुढील आकृतीत परावर्तित केंद्राचा कोण सांगा. प्रकाश किरण पडताना 800 परावर्तित झालेला त्याचा 800 कोण असेल. दुसरा प्रश्न
पृथ्वीच्या केंद्राकडे जाताना गुरुत्वाकर्षण कोणत्या पद्धतीने स्पष्ट करा. आधी रोटेशन आणि वास्तव आहे. तिसरा ये वारे आणि ती वारे यांच्यामध्ये कार्यात्मक फरक स्पष्ट करा. पुढचा आहे पाचवा, समुद्राच्या पाण्यामध्ये अपमानाचे म्हणजे डिटर्जंट उपयोगी होतील का ते सहकारण स्पष्ट करा. एक घटक मराठी उपघटक अति तिथं माती निम्नस्तरीय प्रश्न. महाराजांनी प्रधानाला कोणती आज्ञा केली? दुसरा, महाराजांनी राज्यात कोणती जमीन देण्यास सांगितले? तिसरा, पाठात कोणत्या गोष्टीचा अतिरेक झाला आहे? चौथा, पाठातील एकूण वाक्य किती? पाचवा, गवई बुवाचा आवाज महाराजांना कशासाठी ख्याल आया तेरा, क्यों ना तेरा जिक्र हो, तेरे बिना अधूरी है ये हिंदुस्तान की कहानी. इसलिए मैं हिंदी विषय के अध्ययन पर और आपका सभी का ध्यान खींचना चाहता हूँ. निम्न स्तरीय स्तर पर हमने कुछ प्रश्न तैयार किए हैं. कक्षा 7वीं घटक बसंत. निम्न स्तरीय स्तर पर का पहला प्रश्न है कि कौन से ऊपर निर्धारित है. प्रश्न दूसरा, बसंत में बाग बगीचे में कौन सा बदलाव होता है? प्रश्न तीसरा, बसंत में फल फलाव कौन से फल फलाव आते हैं? और प्रश्न चौथा, बसंत में कौन से पंछियों का वर्णन किया गया है? उसका वर्णन आपके शब्दों पर कीजिए. तथा पांचवा प्रश्न है, बसंत ऋतू का वर्णन अपने शब्दों में कीजिए. एक सांगताना एक सांगायला वाटेल की जे निम्नस्तरीयमध्ये 5-6 घटक दिलेले होते त्या 6 घटकांपैकी पहिला घटक जो आहे लक्षात ठेवणे त्यासाठी पहिला प्रश्न होता. समजून घेण्यासाठी दुसरा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न उद्देश स्तरावरचा आहे. चौथा प्रश्न विश्लेषण स्तरावरचा आहे आणि पाचवा प्रश्न जो आहे तो मूल्यमापन आणि नवनिर्मितीच्या आधारावर करण्यात आला. बघा, सरांनी काढलेल्या प्रश्नांमध्ये ब्लूमचे 5ही घटक या ठिकाणी इन्व्हर्ट केलेले. तसेच पुढचा उच्चस्तरीय गॉडसाठी करण्यात आलेला इयत्ता 8वी विषय भूगोल घटक मृदा. प्रश्न पहिला आहे, मातीला भौगोलिक भाषेत कोणत्या नावाने ओळखतो? लक्षात ठेवा यासाठी. प्रश्न दुसरा, मृदेचे एकूण प्रकार किती व कोणते? समजून घेण्यासाठीचा प्रश्न. प्रश्न तिसरा, मृदा प्रकाराचे विश्लेषण कोणत्या घटकावर केले जाते? प्रश्न चौथा, आपल्या सभोवताली उपलब्ध असलेल्या मृदेचा प्रकार कोणता ते सांगा. उपयोजन स्तरावरचा आहे. आणि नवनिर्मितीसाठीचा पुढचा प्रश्न आहे, आपण आपल्या स्तरावर आपल्या सभोवताली विविध प्रकारचे जे मृदा प्रकार असतील त्यांचे नमुने संग्रहित करा व 2 दिवसांनी येताना शाळेत घेऊन.